Hello, dear students. Welcome in the class of inorganic chemistry. So, guys, today we are going to start our next unit, that is unit 5th, Modern Theories of Coordination Compounds, Part D. This is the last unit regarding coordination chemistry or coordination compounds. So, coordination compounds part A, part B, part C, and part D. So, this is last unit regarding coordination theories or coordination compounds. So in last unit we already discussed about the crystal field theory and the crystal field stabilization energy, how to calculate the crystal field stabilization energy or the CFSE value for octahedral complexes, tetrahedral complexes, and the square planar complexes. Now this is, or in this chapter also some topics in crystal field theory or in CFT, and then the last theory is MOT, that means molecular orbital theory or ligand field theory. So first of all we start with Werner's theory. Then after Werner's theory the second theory is valence bond theory. After valence bond theory we discuss the crystal field theory, and after that that crystal field theory the last theory is molecular orbital theory. So these fourth or these all theories are very much useful in the coordination chemistry or in coordination compounds. All coordination chemistry are dependent on these four theories. So this is very important topic. नाव कुठलाही वेळ न वाया घालवता आपण लगेच आपल्या सिलेबसकडे जाऊया की द सिलेबस फॉर दिस टॉपिक और दिस युनिट 5th इज फर्स्ट ऑफ ऑल द क्रिस्टल फील्ड इफेक्ट अँड द स्पायनल स्ट्रक्चर्स. मी मग आता जस्ट सांगितलं की याच्यात या चॅप्टरमधले जे काही टॉपिक्स आहेत ते क्रिस्टल फील्ड थेरीशी रिगार्डिंग आहेत किंवा क्रिस्टल फील्ड थेरीशी रिलेटेड आहेत, आणि त्यानंतर मग पुढे जाऊन जी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी आहे ती आपण डिस्कस करणार आहोत. सो द फर्स्ट पॉईंट इज क्रिस्टल फील्ड इफेक्ट अँड द स्पायनल स्ट्रक्चर. व्हॉट इज स्पायनल स्ट्रक्चर और व्हॉट इज क्रिस्टल फील्ड इफेक्ट. देन द सेकंड पॉईंट इज जॉन टेलर डिस्टॉर्शन. सो तर ही तर अतिशय महत्त्वाची जी एक जॉन टेलर डिस्टॉर्शन नावाचा जो टॉपिक आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, तो सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि लास्टमध्ये क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये तर व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ CFT और व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड थेरी. आणि शेवटचा टॉपिक म्हणजे की जे CFTचे काही लिमिटेशन्स आहेत ते सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे आहे. हे झालं अबाउट CFT किंवा जे CFTशी रिलेटेड आहे तेवढे टॉपिक्स. त्याच्या पुढे जाऊन मग आपला या चॅप्टरमधला शेवटची थेरी जी आहे ती स्टार्ट होते की जी आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. सो सगळ्यात आधी इंट्रोडक्शन किंवा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचा तो, त्यानंतर त्याचे अझम्पशन्स, दॅट मीन्स द अझम्पशन्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. त्यानंतर अझम्पशन झाल्यानंतर मग लगेच पुढे जाऊन मॉलिक्युलर ऑर्बिटल ट्रीटमेंट ऑफ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेससोबत मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी जी आहे ती कशा पद्धतीने ट्रीट करते किंवा कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो इन बोथ द स्ट्रॉंग फील्ड अँड वीक फील्ड कॉम्प्लेक्सेस. तर स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्सेस आणि वीक फील्ड कॉम्प्लेक्सेसमध्ये नेमकी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो किंवा कशा पद्धतीने ट्रीट करणार आहे हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो इफेक्ट ऑफ पाय बॉन्डिंग, की पाय बॉन्डिंग, सिग्मा बॉन्डिंग यांचा नेमका इफेक्ट काय होणार आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये. आणि त्यानंतर पुढे जाऊन जो शेवटचा टॉपिक आहे तो चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, लिगॅन्ड टू मेटल ट्रान्सफर स्पेक्ट्रा किंवा मेटल टू लिगॅन्ड चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, असे चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्राचे 2 टाईप्स आहेत, ते सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे आहेत. आणि लास्टला जो शेवटचा पॉईंट आहे तो कंपॅरिझन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी, क्रिस्टल फील्ड थेरी आणि MOT. मग अतिशय शेवटी जाऊन मग एकच जो आहे तो टॉपिक उरतो की
या तिघांचं कंपॅरिझन नेमकं काय आहे, तिघांमध्ये वेगळं काय आहे, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, क्रिस्टल फील्ड थिअरी आणि एमओटी किंवा म्हणजेच मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये मग हा या कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचा शेवटचा टॉपिक की कंपॅरिझन तिघंही थिअरींचं नेमकं कंपॅरिझन काय आहे. तर हा पूर्ण इन शॉर्टमध्ये सिलेबस आपण जस्ट बघितला. हा सिलेबस आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचा आहे. सगळ्यात आधी आपण CFTशी रिलेटेड सगळं म्हणजे पूर्ण क्रिस्टल फील्ड थिअरी संपूयात. त्यानंतर माझ्या माहितीनुसार मला असं वाटतं की जर मग वेळेचं जर रेस्ट्रिक्शन आलं तर मग आपण CFT पूर्ण संपवल्यानंतर जे आपलं फर्स्ट चॅप्टर आहे तर ते फर्स्ट चॅप्टर आपण VSEPR थिअरी, बॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी, ते चॅप्टर आपण जे इझी आहे, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि सोपं चॅप्टर आहे की जे इझिली आपण 3-4 किंवा 5 लेक्चर्समध्ये जरी स्लोली घेतलं तुम्हाला समजेन अशा पद्धतीने ते पूर्ण चॅप्टर जे आहे ते कवर होईल. मग वेळेनुसार आपण हे चॅप्टर ही CFT संपल्यानंतर ही तिघंही टॉपिक आपण VSEPRकडे वळूयात आणि जर वेळ मिळाला असला तर मग आपण MOT मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी जी आहे ती सुद्धा आपण कंप्लीट करूया. सो आता लगेच सुरुवात करूया आपण की मॉडर्न थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पार्ट D. सगळ्यात आधी जस्ट इंट्रोडक्शन बघूया आपण की व्हॉट इज द इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शनमध्ये जर इन दिस चॅप्टर वी हॅव कंटिन्यूड लर्निंग फ्रॉम प्रिव्हियस चॅप्टर 4th टॉपिक क्रिस्टल फील्ड थिअरी. जे मगाशी सांगितलं मी तेच की ही जे चॅप्टर आहे याच्यात क्रिस्टल फील्ड थिअरीचे जे टॉपिक्स आहेत ते कंटिन्यू लर्न करणार आहोत. ॲज वी हॅव ऑलरेडी कॅल्क्युलेटेड क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी, दॅट मीन्स CFSE. आपण याच्या आधी ऑलरेडी CFSE कॅल्क्युलेट केलेली आहे इन द केस ऑफ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आणि स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेस. आता पुढे जाऊन नाऊ वी हॅव टू फोकस ऑन क्रिस्टल फील्ड इफेक्ट अँड द स्पायनल स्ट्रक्चर्स ॲज वेल ॲज जॉन टेलर डिस्टॉर्शन थेरम. तर ह्या आपल्या CFSE कॅल्क्युलेट केल्यानंतर ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल आणि स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेसमध्ये पुढे जाऊन आपल्याला काय तर जो क्रिस्टल फील्ड इफेक्ट आहे किंवा जे स्पायनल स्ट्रक्चर आहे ते डिस्कस करायचं आहे, ॲज वेल ॲज जॉन टेलर डिस्टॉर्शन जे थेरम आहे ते सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे या क्रिस्टल फील्ड थिअरीमध्ये. आणि बिसाइड दिस वी विल कंटिन्यू मॉडर्न थिअरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, इस्पेशली वी विल लर्न मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. आणि त्याच्यापुढे जाऊन आपण आपली जी मॉडर्न थिअरीज आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सच्या त्या कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यात स्पेशली आपण जे शिकणार आहोत ती लास्ट थिअरी, दॅट इज मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. नाव लगेच सुरुवात करूया आपण क्रिस्टल फील्ड इफेक्ट अँड द स्पायनल स्ट्रक्चर्स. सो व्हॉट इज स्पायनल स्ट्रक्चर्स अँड व्हाय वी विल कॉल these structures are the spinal and which are the types of spinals or the spinal structures. सगळ्यात आधी स्पायनल्स म्हणजे काय, तर स्पायनल्स आर द मिक्स्ड मेटल ऑक्साइड्स हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला A B2O4. तर स्पायनल्स म्हणजे काय, तर ते मिक्स मेटल ऑक्साइड्स असतात की ज्याचा जनरल फॉर्म्युला असणार आहे A B2 आणि O4 ऑक्साइड्स. मेटल ऑक्साइड्स आणि म्हणजे ए आणि बी मेटल असणार आहेत आणि ऑक्साईड आपला जो आहे तो सगळ्यांमध्ये कॉमन असणार आहे. तर असा जनरल फॉर्म्युला आहे स्पायनलचा A B2O4. तर याच्यामध्ये जो ए आहे, ए कॅन बी ट्रान्झिशन मेटल इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. तर ए आणि बी मधला जो ए आहे तो ट्रान्झिशन मेटल असणार आहे कुठला तरी जो +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये प्रेझेंट असणार आहे. अँड द बी कॅन बी ट्रान्झिशन मेटल इन +3 ऑक्सिडेशन स्टेट. त्यानंतर जो बी असणार आहे तो सुद्धा ट्रान्झिशन मेटल असणार आहे, पण त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती +3 असणार आहे. हा एवढाच डिफरन्स आहे ए आणि बीमध्ये की एचा ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती +2 असणार आहे, ट्रान्झिशन मेटल असणार आहे तो कुठला तरी, आणि बी बी आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती +3 असणार आहे, तो सुद्धा ट्रान्झिशन मेटल असणार आहे. दॅट इज A2+ and the B3+ are tetrahedrally and the octahedrally coordinated cations. म्हणजेच काय, तर मग जो A2+ असणार आहे आणि B3+ असणार आहे आर टेट्राहेड्रली आणि ऑक्टाहेड्रली कोऑर्डिनेटेड कटायन्स. तर ते एकतर टेट्राहेड्रली किंवा ऑक्टाहेड्रली कोऑर्डिनेटेड मेटल कटायन्स असणार आहेत रिस्पेक्टिवली. अँड द O4 2- इज अन अनायन, दिस इज कॉल्ड अ स्पायनल. तर तो ए आणि बी जो असणार आहे सेंट्रल मेटल ॲटम्स असणार आहेत
म्हणजेच ते ट्रान्झिशन मेटल्स असणार आहेत, फक्त त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट असणार आहे. तर ते टेट्राहायड्रली आणि ऑक्टाहायड्रली कोऑर्डिनेटेड केलेले कटायन्स असणार आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. आणि जो O4 असणार आहे, म्हणजेच जो ऑक्साईड असणार आहे, तो अनायन असणार आहे. तर मग असं ज्यावेळेस कॉम्बिनेशन असेल त्याला आपण स्पायनल असं म्हणतो. दिस इज कॉल्ड एज स्पायनल. नाव द स्पायनल इज मिनरल दॅट इज MgAl2O4. तर त्याचं स्पायनलचं एक एक्झाम्पल दिलं, त्याच्यावरून अजून तुमचं क्लिअर होईल की व्हॉट इज स्पायनल. सो स्पायनल इज अ मिनरल. कुठलं मिनरल आहे? MgAl2O4. AB2O4. जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये बघितलं, A फॉर Mg, B2 दॅट इज Al2, लास्ट इज O4. हिअर O4. तर आपण जे मगाशी बघितलं की जो A आहे तो Mgवर प्लस, तिची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे +2. त्यानंतर जो B2 आहे म्हणजेच आपला Al2 जो आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे +3. आणि जो आपला ऑक्साईड आहे तर तो अनायन, दॅट मीन्स दॅट इज O4 2- दॅट इज अनायन. सो आता मग हा जर जनरल एक्झाम्पल झालं, तर मग या स्पायनलमध्ये आपल्याला देर आर 2 टाईप्स ऑफ होल्स आर ऑब्झर्व्ड. तर या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 2 प्रकारचे होल्स जे आहेत ते बघायला मिळत आहेत किंवा आपण ऑब्झर्व करणार आहोत. तर ते कुठले कुठले? द फर्स्ट वन इज ऑक्टाहायड्रल होल अँड द सेकंड इज टेट्राहायड्रल होल. एक ऑक्टाहायड्रल होल असणार आहे आणि सेकंड जे असणार आहे ते टेट्राहायड्रल होल असणार आहे. तर मग पुढे जाऊन स्पायनल जे आहे ते क्लासिफाईड केले जातात 2 कॅटेगरीजमध्ये. स्पायनलचे 2 टाईप्स आहेत, ते कुठले कुठले? तर एक आहे नॉर्मल स्पायनल अँड द सेकंड इज इनव्हर्स स्पिनल. तर मग लगेच पुढे जाऊन काय, तर स्पायनलचे सुद्धा 2 टाईप आपल्याला बघायला मिळत आहेत. एक जो आहे तो नॉर्मल स्पायनल आहे आणि सेकंड इज इनव्हर्स स्पिनल. नाव फर्स्ट वन दॅट इज नॉर्मल स्पायनल. द स्पायनल इन विच A2+ cation occupies tetrahedral holes and the B3+ cation occupies in octahedral holes are called normal spinal. आता जे मगाशी बघितलं आपण की त्याच्यात सुद्धा आपल्या स्पायनलमध्ये आपल्याला 2 प्रकारचे होल बघायला मिळत आहेत. एक आहे तुमचा टेट्राहेड्रल होल, दुसरा आहे ऑक्टाहेड्रल होल. आपण त्याचा जो फॉर्म्युला होता AB2O4, तर आपल्याला माहिती की एची जर यावेळेस ऑक्सिडेशन स्टेट +2 असेल आणि बीची ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती +3 असेल, तर अशा वेळेस आपण त्याला स्पायनल म्हणतो. तर मग या स्पायनलमध्ये जो A+2 असणार आहे कटायन, इट विल बी ऑक्युपाय टेट्राहायड्रल होल्स. तर ज्या वेळेस आपला जो पहिला मेटल आहे किंवा जो ए मेटल असणार आहे जो +2 ऑक्सिडेशन स्टेटला असणार आहे, तर तो कुठलं होल ऑक्युपाय करायला पाहिजे? तर टेट्राहायड्रल होल. आणि जो B3 आहे तो B3 कटायन्स ऑक्युपाय इन ऑक्टाहायड्रल होल्स आर कॉल्ड नॉर्मल स्पायनल. तर नॉर्मल स्पायनल कशाला म्हणू आपण की जो जो पहिला मेटल की ज्याची +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे ए, तर तो टेट्राहायड्रल होलमध्ये असायला हवा. आणि जो B+3 आहे तर तो B+3 असणारा मेटल जो आहे तो ऑक्टाहायड्रलमध्ये होल ज्यावेळेस ऑक्युपाय करत असेल त्याला आपण नॉर्मल स्पायनल म्हणतो. फॉर एक्झाम्पल A2B3, एक्झाम्पल इज ZnFe2O4. तर मग हा जो Zn आहे आपला, तो Zn +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे आणि जे 2 Fe2 आहे ते +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आणि लास्ट तुमचा O4. तर असं ज्यावेळेस असेल हा तुमचा नॉर्मल स्पायनल असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे A2+B3, म्हणजे सेमच त्याचा फॉर्म्युला की, आणि एक्झाम्पल आहे Mn3O4. मग जरी Mn3 असतील आपल्याला A आणि B2, तर इथे आपल्याला 3 Mn दिला आहे. मग 3 मधला जो एक Mn असणार आहे तो +2 असणार आहे आणि जे B2 आहे तो Mn+3O4. दिस इज नॉर्मल स्पायनल. त्यानंतर सेकंड आहे इनव्हर्स स्पायनल. द स्पायनल स्ट्रक्चर इन विच A+2 and the half of B+3 cations occupy octahedral hole. हा महत्त्वाचा अतिशय त्याच्या दोघांमधला फरक आहे नॉर्मल स्पायनल आणि इनव्हर्स स्पिनल. की नॉर्मल स्पिनलमध्ये आपण बघितलं की जो A2 कटायन आहे तो टेट्राहायड्रल होल ऑक्युपाय करतो आणि जो B3 कटायन आहे तो ऑक्टाहायड्रल होल ऑक्युपाय करतो. पण इन द केस ऑफ इनव्हर्स स्पायनल, the A2+ and the half of B3+ cation occupies octahedral hole. त्याच्या अपोजिट आणि थोडा चेंज की A+2 तर आहेच
जो आधी टेट्राहेड्रलमध्ये होता तो आता ऑक्टाहेड्रलमध्ये असणार आहे. आणि जो बी आहे आपला B+3 त्याच्यातला सुद्धा जो हाफ आहे तो ऑक्टाहेड्रल होल ऑक्युपाय करणार आहे. आणि जो अदर हाफ B+3 कंटेन्स ऑक्युपाय टेट्राहेड्रल होल. बघा नॉर्मल स्पिनल आणि इन्व्हर्स स्पिनल मधला फरक की नॉर्मल स्पिनलमध्ये आपण बघितलं A+2 जो होता तो टेट्राहेड्रल होल ऑक्युपाय करणार आहे, B+3 ऑक्टाहेड्रल होल ऑक्युपाय करणार आहे. त्याच्या अपोजिट इन्व्हर्स स्पिनलमध्ये जर गेलो तर जो A+2 आहे A+2 सोबत जर हाफ ऑफ B+3 असणार आहे, B+3 मधला सुद्धा हाफ जो असणार आहे तो ऑक्टाहेड्रल होल्स ऑक्युपाय करणार आहे. आणि उरलेला अर्धा उरलेला B+3 जो असणार आहे तो टेट्राहेड्रल होल ऑक्युपाय करणार आहे. तर अशी सिच्युएशन ज्यावेळेस त्याला आपण इन्व्हर्स स्पिनल असं म्हणणार आहोत. तसं एक एक्झाम्पल दिलं की त्याच्यावरून अजून आपल्याला क्लिअर होईल की A4 + B2 A4 का, तर आता एक्झाम्पलवरून समजेल की A4 म्हणजे PB3 अँड O4. तर असं असल्यावर ज्यावेळेस PB+2 आणि हा PB सुद्धा +2 असणार आहे आणि उरलेला तुमचा PB+4 असणार आहे. आपण मागचं जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यात बघा Mn+2 आणि पूर्ण Mn2 जी होती त्याची +3 ऑक्सिडेशन स्टेट होती. पण आपण इथे काय बघितलं की सगळ्यात आधी तुमचा A+2 आणि जो हाफ ऑफ B+3 असणार आहे म्हणजेच जो PB इथला असणार आहे तो सुद्धा ऑक्टाहेड्रल होलमध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि दुसरा जो हाफ ऑफ B+3 असणार आहे तो टेट्राहेड्रल होलमध्ये ऑक्युपाय करणार आहे. त्याला इन्व्हर्स स्पिनल असं म्हणतो. अतिशय समजून घेतलं तर अतिशय सोपं आहे, त्याच्यात काहीच असं अवघड मला वाटत नाही आहे. नाऊ क्रिस्टल फील्ड इफेक्ट फॉर नॉर्मल अँड इन्व्हर्स स्पिनल त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत, त्याच्यावरून तुमचं अजून क्लिअर होईल. सो डोंट टेक टेन्शन. तर क्रिस्टल फील्ड इफेक्ट फॉर नॉर्मल अँड इन्व्हर्स स्पिनल स्ट्रक्चर फॉर ट्रान्झिशन मेटल ऑक्साइड स्पायनल्स और द ट्रान्झिशन मेटल ऑक्साइड स्पिनल्स जे असतात, द चॉईस ऑफ द नॉर्मल्स अँड इन्व्हर्स स्पिनल स्ट्रक्चर्स इज ड्रायव्हन प्रायमरी बाय द क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ आयन्स इन द टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल साइड. तर जी ट्रान्झिशन मेटल ऑक्साइड्स असतात स्पायनल्समध्ये, तर जी नॉर्मल स्पिनल आणि इन्व्हर्स स्पिनल जे स्ट्रक्चर असतात ती चॉईस आपण कशावरून ठरवू शकतो प्रायमरीली, की जी CAPC व्हॅल्यू असणार आहे त्या मेटल आयन्सची त्या CAPC व्हॅल्यूनुसार आपण ज्यावेळेस एक्झाम्पल बघू त्यावेळेस तुम्हाला हे समजेल की त्याची ज्यावेळेस आपण CAPC व्हॅल्यू काढणार आहोत CAPC त्या मेटल आयन्सची, त्याच्यावरून तो टेट्राहेड्रल किंवा ऑक्टाहेड्रल साईडमध्ये जाणार आहे किंवा तो इन्व्हर्स असणार आहे की नॉर्मल स्पिनल असणार आहे आपण हे डिटेक्ट करू शकतो. त्यानंतर फॉर स्पायनल्स that contain 3D elements such as chromium, manganese, iron, cobalt and nickel. The electronic configuration is typically high spin because O2+ is an weak field ligand. तर स्पायनल ज्याच्यामध्ये 3D एलिमेंट्स असणार आहेत कुठले कुठले, लाईक क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल यासारखे ज्यावेळेस 3D एलिमेंट्स असणार आहेत किंवा ट्रान्झिशन मेटल असणार आहे 3D सिरीजमधले, तर त्यावेळेस त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन असणार आहे ते टिपिकली हाय स्पिन दाखवणार आहे. ते हाय स्पिन का दाखवणार आहे, हाय स्पिन म्हणजे वीक फील्ड दाखवणार आहे. तर का, बिकॉज ऑक्सिजन जो आहे किंवा ऑक्साईड जो आहे तो वीक फील्ड लिगँड आहे. वीक फील्ड लिगँड असल्यामुळे आपल्याला माहिती ज्यावेळेस कॉम्प्लेक्समधली लिगँड जी आहे ती वीक फील्ड असते त्यावेळेस तो कॉम्प्लेक्स वीक फील्ड कॉम्प्लेक्स असतो किंवा हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतो. म्हणून ज्यावेळेस 3D एलिमेंट्स असतील, हे सगळे जे मेटल्स आयन प्रेझेंट असतील आणि ऑक्साईड्स आपल्या स्पायनल्समध्ये प्रेझेंट असणारच आहे, तर मग त्यावेळेस ते जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते किंवा हाय स्पिन दाखवत असतात. अँड द CAPC व्हॅल्यू हेल्प अस टू प्रेडिक्टिंग अँड एक्सप्लेनिंग द स्ट्रक्चर ऑफ द स्पायनल. आणि त्यांची जी CAPC व्हॅल्यू असणार आहे ती आपल्याला ती जे स्ट्रक्चर असणार आहे ते प्रेडिक्ट करण्यासाठी अतिशय हेल्पफुल असं असणार आहे स्पायनलचं स्ट्रक्चर प्रेडिक्ट करण्यासाठी. आता जस्ट असे एक्झाम्पल पुढचा टॉपिक बघूया ज्याच्यावरून आपल्याला अजून क्लिअर होईल की नेमकं आपण नॉर्मल स्पिनल आणि इन्व्हर्स स्पिनल नेमकं कसं डिटेक्ट करायचा. सो दिस इज CAPC फॉर कंपाऊंड्स हॅव्हिंग नॉर्मल स्पायनल स्ट्रक्चर, की नॉर्मल स्पायनल असणारे जे स्ट्रक्चर्स आहे त्याची CAPC कशा पद्धतीने असणार आहे. त्याचं फर्स्ट जे एक्झाम्पल आहे दॅट इज FeCr2O4 दॅट इज AB2O4. तर आपल्याला माहिती की आता याच्यामध्ये नॉर्मल स्पिनलमध्ये
Fe वर +2 ऑक्सिडेशन स्टेट असते आणि तुमचा जो B2 असणार आहे, म्हणजेच आपला B2 आहे ते क्रोमियम 2 ज्याच्यावर +3 ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे तुमचा ऑक्साईड ॲज इट इज. तर इथे दोन प्रकारचे मेटल्स आहेत, Fe+2 अँड क्रोमियम +3. सो Fe+3 आयन हॅविंग D6 कन्फिग्युरेशन. आपल्याला CpC काढण्यासाठी त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे ते माहिती असायला हवं. सो जर Fe+2 बघितला तुम्ही आयन +2 तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन येतं 3d6 4s2 3d6 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन येतं. आणि दुसरा जो आहे B2 मधला क्रोमियम +3 ज्याच्यावर +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे, तर त्याचं कॉन्फिग्युरेशन येतं 3d3 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. सो Fe+2 मध्ये D6 आणि क्रोमियम +3 साठी D3 कन्फिग्युरेशन. नाव Fe+2 हॅविंग D6 कन्फिग्युरेशन नंतर आपण त्याचा जर T2G आणि EG मध्ये गेलो ऑक्टायडलमध्ये, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जर काढायला गेलो किंवा त्याचं इलेक्ट्रॉनिक फिलिंग करायला गेलो तर ती अशी असणार आहे. तुम्ही करून बघा. T2G मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. लिगँड जी आहे ती वीक फील्ड आहे, त्याच्यामुळे स्ट्रॉंग कॉम्प्लेक्स बनणार नाही, तो हाय स्पिनच बनेल. म्हणून T2G मध्ये 4 इलेक्ट्रॉन आणि EG मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. नाव CpC कॅल्क्युलेट करायचा आपला फॉर्म्युला जो आहे तो -0.4 इंटू T2G प्लस 0.6 इंटू EG. तर T2G मध्ये टोटल 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे 4 इलेक्ट्रॉन्स आपण -0.4 ने मल्टिप्लाय केले आणि EG मध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स होते ते +0.6 ने 2 ला मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला फायनल आन्सर मिळालं 0.4 इंटू 4 इज इक्वल टू -1.6 प्लस साइन इज प्लस and the 0.6 into 2 is equal to 1.2. So -1.6 plus 1.2 is equal to -0.4 delta octa. The final CpC value for Fe+2 ion is -0.4 delta octa. किंवा जर आपण ती व्हॅल्यू DQ मध्ये लिहिली तर -4 DQ आपल्याला Fe+2 आयनची CpC व्हॅल्यू बघायला मिळते. त्यानंतर क्रोमियम +3 हॅविंग इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इज T2G3 EG0. तिघही जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते T2G मध्ये फिल केले आपण, तर मग त्याची CpC कॅल्क्युलेट करायला इझी की EG मध्ये इलेक्ट्रॉन असल्यामुळे पुढचं टाकायची गरज नाही, फक्त -0.4 इंटू 3 इज इक्वल टू -1.2. आणि ते जर आपण DQ मध्ये घेतलं तर CpC फॉर क्रोमियम +3 इज -12 DQ. नाव CpC फॉर Fe+2 is -4 DQ and the CpC for chromium +3 is -12 DQ. Therefore, chromium +3 that is D3 has much larger negative CpC value -12 आणि -4. मग याच्यातून आपल्याला काय बघायला मिळालं की क्रोमियम +3 जो आहे त्याची लार्जर आपल्याला निगेटिव्ह CpC व्हॅल्यू बघायला मिळाली, जी की -12 आहे, -4 पेक्षा जास्त आहे. and hence it occupies octahedral site while Fe+2 that is D6 occupies tetrahedral site. त्याच्या आधी खालची लाईन बघूया आपण की द आयन्स विच हॅज हायर नेगेटिव्ह CpC व्हॅल्यू ऑक्युपाईज ऑक्टाहेड्रल साइट. तर आपण फायनल CpC काढल्यानंतर ज्यावेळेस त्याची हायर नेगेटिव्ह CpC व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळणार आहे, तर तो जो मेटल आयन असणार आहे तो ऑक्टाहेड्रल साईटमध्ये जाणार आहे आणि तो ऑक्टाहेड्रल साईट ऑक्युपाय करणार आहे. आणि ज्याची लोअर असणार आहे, तर इथे हायर आहे क्रोमियम +3ची, त्याच्यामुळे क्रोमियम +3 जो आहे तो ऑक्टाहेड्रल व्हॉइडमध्ये जाणार आहे आणि जो तुमचा Fe+2 आहे त्याची -4 की जी लेस आहे, तर तो तुमचा टेट्राहेड्रल व्हॉइडमध्ये जाणार आहे. जर आपण बघितलं की व्हॉट इज नॉर्मल स्पायनल म्हणजे ज्यावेळेस A+2 हा ज्यावेळेस टेट्राहेड्रल व्हॉइडमध्ये प्रेझेंट ऑक्युपाय करणार आहे आणि ज्यावेळेस तुमचा B+3 जो आहे तो ऑक्टाहेड्रल व्हॉइड ऑक्युपाय करणार आहे, त्याला आपण नॉर्मल स्पायनल म्हणतो. त्याच्यावरून मग आपण हे जर बघितलं, याच्यावरून आपले प्रूव्ह झालं की द हायर नेगेटिव्ह CpC ऑक्युपाईज ऑक्टाहेड्रल साईट, म्हणजेच हा तुमचा B+3 जो आहे तो ऑक्टाहेड्रलमध्ये गेला आणि A+2 जो आहे तो टेट्राहेड्रलमध्ये गेला. याच्यावरून सांगू शकतो की हा जो स्पायनल आहे तो FeCr2O4 हा नॉर्मल स्पायनल आहे. त्यानंतर त्याचं सेकंड हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल असं समजतो मी. त्यानंतर त्याचं पुढचं जे एक्झाम्पल आहे Mn3O4. तर हा आपला नॉर्मल स्पिनल आहे की इनव्हर्स स्पिनल ते बघायचं आहे. तर ते बघण्यासाठी सगळ्यात आधी त्याची आपल्याला फोड करावं लागेल की Mn3 म्हणजे मग आपला फॉर्म्युला काय आहे AB2O4. मग 3 मधला एक Mn जो आहे तो +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय आणि दुसरा जो Mn आहे तो +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते, जी 2 Mn आहेत ते.
तर आपल्याला माहिती की Mn+2चा जो इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे ते 3d5 आहे. 3d5 असल्यामुळे इकडे तुमचा Mn+3, Mn+2 मध्ये d5 आणि Mn+3 मध्ये d4. तर d5 म्हटल्यावर तुमचा T2G आणि T2G3 Eg2 CPC मध्ये आपण इझिली त्याच्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकल्या. 3 म्हणजे 0.4 इंटू 3 प्लस 0.6 इंटू 2, that is 0.4 into 3 is equal to minus 1.2 and 0.6 into 2 is equal to plus 1.2. Minus 1.2 plus 1.2 is equal to 0. Now the CPC value for Mn+2 is 0, and now we are going towards the Mn+3. Mn+3 having d4 electronic configuration, so T2G3 Eg1. तर पुढे जाऊन लगेच आपण CPC कॅल्क्युलेट करायला बघितलं की 0.4 इंटू 3 T2G मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स प्लस 0.6 इंटू 1 EG मधला 1 इलेक्ट्रॉन. Therefore 0.4 into 3 is equal to minus 1.2 and 0.6 into 1 is equal to 0.6. So minus 1.2 plus 0.6 is equal to minus 0.6 delta octa or minus 6 dq. तर याच्यात बघितलं आपण, तर आपल्याला जस्ट सांगितलं की द आयन्स विच हॅव्स हायर निगेटिव्ह CPC व्हॅल्यू ऑक्युपाईज ऑक्टाहेड्रल साईट, की ज्याच्यात हायर निगेटिव्ह CPC व्हॅल्यू असणार आहे तो ऑक्टाहेड्रल साईटमध्ये जाणार आहे. तर इथे जर आपण बघितलं की याची CPC व्हॅल्यू 0 आली आणि याची जी आली ती -6 dq आली. Mn+3ची Mn+2ची 0 आली. सो Mn+2 that is d5 has 0 CPC and the Mn+3 that is d4 has higher negative CPC that is -6 dq. Thus the CPC for Mn+3 is larger and therefore it occupies octahedral sites instead of tetrahedral voids, and the CPC value for Mn+3 is 0, then it will occupy the tetrahedral void. मग A+2 जो आहे तो टेट्राहेड्रल void मध्ये ऑक्युपाय होतोय आणि जो B+3 आहे तो ऑक्टाहेड्रल void मध्ये ऑक्युपाय होतोय. तर मग अशा वेळेस जी सिच्युएशन असते त्याला आपण नॉर्मल स्पाइनल असं म्हणत असतो. तर ही त्याची दोघंही एक्झाम्पल नॉर्मल स्पाइनलची. याच्यावरून तुमची बरीचशी आयडिया जी आहे ती क्लिअर झाली असेल. बुकमध्ये बघितलं तर त्यांनी असं व्यवस्थितपणे फोड करून दिलेलं नाही आहे, ते बघा आणि हेही बघा, ज्याच्यातून तुमचं क्लिअर होईल. जे चांगलं वाटेल ते तुम्ही रेफर करा. हे झालं अबाउट नॉर्मल स्पाइनल्स. नाव इनव्हर्स स्पाइनल्स. The CPC for the compounds having inverse spinal structure. The first example is NiAl2O4, Na+2 Al+3 and O4. सिंपल आपण A+2 B+3 आणि O4 याच्यावरून आपल्याला जो इनव्हर्स स्पाइनल आहे की नॉर्मल स्पाइनल आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. नाव द Al+3 ion has no CPC because Al+ ॲल्युमिनियम जो आहे तो P ब्लॉकमधला एलिमेंट आहे. आपण CPC व्हॅल्यू जी आहे ती D ब्लॉक एलिमेंट्सची काढू शकतो, म्हणून Al+3 ला कुठल्याही पदाची CPC व्हॅल्यू नाही आहे. आणि उरलेला जो आहे निकेल+2, तर निकेल+2 आयन हॅव्हिंग D8 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. निकेल+2चं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 4s2 3d8. तर Ni+2 इज इक्वल टू D8 कन्फिग्युरेशन. D8 मधले 8 इलेक्ट्रॉन आपण फिल करणार आहोत T2G आणि EG मध्ये, जे की स्ट्रॉंग फील्ड दाखवत नाही, सगळे वीक फील्ड, म्हणून एक T2G मध्ये फिल करायला जायचा, नंतर EG मध्ये एक फिल करत जायचा. 5 फिल झाले. उरलेले लगेच जे 3 आहे ते T2G मध्ये फिल केले आपण. सो T2G मध्ये टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आले आणि EG मध्ये आपले 2 इलेक्ट्रॉन्स केले. तर हे सिंपल आपण CPC कॅल्क्युलेट करायच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकल्या. तर -0.4 इंटू 6 इलेक्ट्रॉन्स प्लस 0.6 इंटू 2. So 0.4 into 6 is equal to -2.4 plus 0.6 into 2 is equal to 1.2. So -2.4 plus 1.2 is equal to -1.2 delta octa or -12 dq. So CPC for Nickel+2 is -12 dq. Thus the nickel, and we know that the aluminum+3 has no CPC value. That means the Nickel+2 ion has larger negative CPC and occupies octahedral voids instead of tetrahedral site. Therefore it is inverse spinal. तर हा जो आहे Nickel+2 आहे, म्हणजे A+2 जो आहे तो ज्यावेळेस ऑक्टाहेड्रल voids मध्ये ऑक्युपाय करतो, म्हणजे इन्स्टेड ऑफ टेट्राहेड्रल voids, बिकॉज हॅव्हिंग
लार्जर निगेटिव्ह CPC व्हॅल्यू, तर मग हा आपलं सिम्पली रूल काय आहे की लार्जर CPC व्हॅल्यू ज्यावेळेस जो आहे तो ऑक्टॅडल व्हाईट्समध्ये जाण्यासाठी किंवा ऑक्टॅडल व्हाईट्समध्ये जात असतो. तर त्याच पद्धतीने मग जो Fe+2 जो होता म्हणजेच आपला निकेल+2 जो आहे त्याची CPC व्हॅल्यू लार्जर आहे, त्याच्यामुळे हा जो स्पॅनल आहे तो इन्व्हर्स स्पॅनल दाखवतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल COFeO4 COFe2O4, CO having +2 oxidation state and Fe having +3 oxidation state. O4 is common. Now first of all we have to calculate the cobalt+2, the CPC value for cobalt+2 and the Fe+3. So cobalt+2 having D7 electronic configuration and D7 electronic configuration having 5 electrons in T2g and 2 electrons in Eg orbit. It is high spin complexes or weak field complexes. So just minus 0.4 into 5 plus 0.6 into 2 is equal to 0.4 into 5 is equal to minus 2.0 and the 0.6 into 2 is equal to 1.2. So minus 2.0 plus 1.2 is equal to minus 0.8 delta octa or minus 8 dq. So the CPC value for cobalt+2 is minus 8 dq and the Fe+3 having D5 electronic configuration, D5 configuration having T2g3 and Eg2 electrons in T2g having 3 electrons and Eg having 2 electrons. So minus 0.4 into 3 plus minus 0.6 into 2. So minus 1.2 plus 1.2 is equal to 0. So the CPC value for Fe+3 is 0 and the CPC value for cobalt+2 is minus 8 dq. So the larger negative value of CPC is for cobalt+2, that is A+2. ज्यावेळेस A+2 हा टेट्राहेड्रल व्हाईट्समध्ये असेल आणि B+3 ऑक्टॅडल व्हाईट्समध्ये असते त्यावेळेस नॉर्मल स्पॅनल असतो. पण ह्यावेळेस लार्जर व्हॅल्यू कशाची आहे तर A+2ची CPC व्हॅल्यू, त्याच्यामुळे तो लार्जर व्हॅल्यू असणारा ऑक्टॅडल व्हाईट्समध्ये जातोय म्हणून त्याचा नॉर्मल स्पिनलचा हा इन्व्हर्स स्पिनल झाला आहे. सो द CPC व्हॅल्यू फॉर cobalt+3 is larger, therefore it occupies octahedral sites instead of tetrahedral sites. This is second example. And the third example is Fe3O4, that means Fe+2 and Fe+3 2O4. तर दोघंही एकच प्रकारचं जिथे जो ट्रान्झिशन मेटल आहे दॅट इज आयर्न. तर Fe+2 साठी आणि Fe+3 साठी आपल्याला त्याचं CPC व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर Fe+2 असल्यावर D6 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन असणार आहे. D6 असल्यावर T2g मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आणि Eg मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. तर इझिली आपण कॅल्क्युलेट केलं minus 0.4 into 4 plus 0.6 into 2 is equal to minus 0.4 into 4 is equal to minus 1.6 and the 0.6 into 2 is equal to 1.2. So minus 1.6 plus 1.2 is equal to minus 4 dq or minus 0.4 delta octa or minus 4 dq. So the CPC value for Fe+2 is minus 4 dq. Now the Fe+3 having D5 electronic configuration and the T2g3 and the electrons in Eg are 2. So minus 0.4 into 3 plus 0.6 into 2 is equal to 0.4 into 3 is equal to minus 1.2 and 0.6 into 2 is equal to 1.2. So minus 1.2 plus 1.2 is equal to 0. So the CPC value for Fe+2 is larger than the CPC value for Fe+3. So Fe+2 has larger negative trend and therefore it occupies octahedral sites instead of tetrahedral sites and this is inverse spinal. So this is difference between a normal spinal and inverse spinal. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत, फक्त तुम्ही व्यवस्थित बघा. आपण त्याचे एक्झाम्पल्स पण अतिशय व्यवस्थितपणे सॉल्व करून घेतले. बुक्समध्ये व्यवस्थित दिलेलं नाही आहे. तुम्ही रेफर करा, बुक वाटलं तर बुक रेफर करा, हे वाटलं तर इथून बघून तुम्ही त्याची CPC व्हॅल्यू किंवा कुठला इन्व्हर्स स्पिनल आणि नॉर्मल स्पिनल जे आहे ते बघू शकतात. तर अशा पद्धतीने आपला जो स्पायनल किंवा क्रिस्टल फील्ड इफेक्ट अँड द स्पिनल स्ट्रक्चर्स हा जो टॉपिक आहे तो इथे संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण आपला जॉन टेलर डिस्टॉर्शन जो आहे थेरम ते डिस्कस करणार आहोत. तर आता इथेच थांबूया. थँक्यू.